अल्लाच्या नावाने जो प्रेम कृपाळू आणि दयाळू आहे. मित्रांनो, रमजानचा महिना सुरू आहे आणि हा रमजानचा महिना पूर्ण झाल्यानंतर चंद्रदर्शन होतं आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी ईद उल फित्र नावाची ईद साजरी केली जाते, ज्याला रमजानची ईद असं म्हणतात. ईद उल फित्र रमजानमध्ये एक फित्रा नावाचा एक दान असतो. आपल्या घरातील जेवढी माणसं असतील त्या माणसाच्या प्रत्येक माणसाकडून 2-2.5 किलो असं धान्य गरिबांना नेऊन द्यायचं असतं, जे आपण खातो. कारण गरिबांची सुद्धा ईद साजरी व्हावी, त्यांच्यामध्ये घरामध्ये सुद्धा हर्ष आणि आनंद निर्माण व्हावं, त्याच्या मागची भूमिका आहे. आणि हे देणं अनिवार्य आहे. प्रेषिताने सांगितलं की तुम्ही जोपर्यंत फितरा देत नाही, दान देत नाही गरिबांना, तोपर्यंत आमच्या ईदगाहकडे यायचं नाही. महिनाभर उपास ठेवल्यामुळं, महिनाभर ईश्वराची आराधना केल्यामुळं, महिनाभर ईश्वराच्या समोर प्रार्थना केल्यामुळं, कुराणाचं पठण केल्यामुळं, त्याचं शिक्षण आत्मसात केल्यामुळं जो ज्ञान प्राप्त होतो, ईश्वराची जी भक्ती केल्यामुळं जो ईश्वराचं अनुनयन प्राप्त होतो, त्याचा आभार म्हणून आनंदामुळं ही ईद साजरी करण्यात येते. त्या ठिकाणी त्या दिवशी रोजासुद्धा ठेवायचा हुकूम नाही. ईश्वर म्हणतो की तुम्ही सर्वजण एकत्र जमा व्हा आणि माझी आराधना करा, माझी स्तुती करा किंवा माझे आभार व्यक्त करा. ईश्वराचे आभार व्यक्त करण्यातील गावातील सर्व लहान थोर अबाल वृद्ध पुरुष मंडळी गावाच्या बाहेर असलेल्या ईदगाह या ठिकाणी जमा होतात आणि त्या ठिकाणी 2 रकात नमाज अदा करून ईश्वरासमोर नतमस्तक होऊन त्याचे आभार व्यक्त करण्यात येतात. यामध्ये एक युनिटी आहे, यामध्ये एकतेचा संदेश आहे, यामध्ये बंधुभावाचा संदेश आहे. तसे तर इस्लाम हा शांतीचा, बंधुभावाचा, समतेचा संदेश देतो. कारण इस्लाम म्हणतो सर्व मानवजात एकाच निर्मात्याची निर्मिती असून एकाच आई वडिलांची संतान आहेत आणि ते सर्वांचा DNA एकच आहे. ते सर्व आपसात भाऊ आहेत, कोण्याही जाती धर्माचे असले तरी. इस्लाम हा संदेश देतो आणि इस्लाम एकीचा संदेश देतो. इस्लाम प्रेमाचा आणि सहानुभूतीचा संदेश देतो. रमजानमुळे लोकांना आपण दानधर्म तर करतो, पण ईदच्या पहिले फित्रा सुद्धा वाटतो आणि ईदच्या नंतर ईदच्या दिवशी सेवैया किंवा शिरहुरमा तयार करण्यात येतं, ज्याच्यामध्ये खजूर, दूध वगैरे असते. ते लोकांना बोलावून लोकांना त्याच्या शुभेच्छा देण्यात येतात. लोकांना ते खाऊ घालण्यात येते, शेवया खाऊ घालण्यात येतात. देशातल्या आपल्या शेजारी कोणत्याही धर्माचा असला, हिंदू असो, मुस्लिम असो, कोणत्याही धर्माचं असलं, त्यालाही बोलावण्यात येतं, त्यालाही आलिंगन देण्यात येतं, त्यालाही त्या मुबारकबाद देण्यात येते, त्याचं अभिनंदन करण्यात येतं. एक आनंदाचा पर्व असतो. कारण महिनाभर ईश्वराची आराधना तर जीवनभर करायची आहे, लाईफ टाईम आराधना आहे, पार्ट टाईम आराधना नाही आहे. पण रमजान महिन्यामध्ये एक विशेष प्रशिक्षण असतं. याच्यामध्ये कुराणाचं पठण आवश्यकच असतं. याच्यामध्ये एक तरावीची नावसुद्धा एक वेगळी असते आणि याच्यामध्ये रोजा असतो. रोजामुळे अधिक मानव काय असतं, माणसं अधिक आध्यात्मिक होतात, ईश्वराच्या चरणी लीन होतात आणि आपल्यामध्ये जो असलेला सर्व आपल्या मनातल्या ज्या भावना त्या व्यक्त करतात आणि एक दुसऱ्यासोबत मिळून मिसळून राखतात. हे एक प्रशिक्षण पूर्ण करतात. कारण जीवनभर असंच जीवन जगायचं आहे आणि ह्या जीवनामध्ये ईश्वराची कृतज्ञता, ईश्वराचे आभार व्यक्त करत करत आपणाला ह्या जगातून जायचं आहे. म्हणून जगामध्ये जगत असताना कुराणानं काय सांगितलं, अल्लाहनं काय सांगितलं, माणसाच्या जीवनासाठी ज्या आवश्यक वस्तू आहेत ते करण्यासाठी त्यांनी सांगितलं, त्याला हलाल म्हटलंय. आणि ज्या गोष्टी केल्यामुळं माणसाचं नुकसान होतं त्याच्यापासून दूर राहण्यासाठी सांगितलंय, त्याला हराम म्हटलेलं आहे. हे कुराणामध्ये सांगितलं. एवढं सांगितलं की अल्लाहच्या अपेक्षा माणसाच्या जीवनाला सुखी करण्यासाठीच आहेत, समृद्ध करण्यासाठीच आहे, समाजा बळकट करण्यासाठी, एकी निर्माण करण्यासाठी, माणसामध्ये प्रेम निर्माण करण्यासाठी ईश्वराने जी शिकवण दिली ती आत्मसात करणे गरजेचे आहे. आणि त्या सर्व शिकवणीची उजळणी रमजान महिन्यात होते. आणि रमजानचा महिना हा असा एक महिना आहे जे मानव जातीला त्याच्या उच्च अशा चारित्र्याकडे नेत असतो. आणि मुसलमान बांधव ते करतात आणि शेवटच्या दिवशी ईद साजरी करतात आणि सर्वांना शुभेच्छा देतात. माझ्याही सर्व लोकांना, सर्व बंधूंना, सर्व देशवासियांना हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.